सर्वांना नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुला ब्रह्मा विष्णू महेश्वरा म्हटलेलं आहे, कारण जेवढं निस्वार्थ स्वरूपी गुरु आपलं पूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठेही आपल्याला भेटणार नाही आहे. अंधकारांपासून उजडाकडे, अज्ञानांपासून ज्ञानांकडे आपलं सर्वांना घेऊन आलेला आपलं गुरुवर्याला मी नतमस्तक होते. कारण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हा खूप मोठं असते आणि अमलाग्र असते गुरुचं स्थान. तो गुरुवर्याला आपण शब्दामध्ये सुद्धा मांडू शकत नाही. त्यांचं एक निस्वार्थाचं प्रेमाला आपण सर्वजण इथं नतमस्तक होऊया. गुरुचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरी पडतात. संत कबीरदासनी त्यांचं एक वाक्यामध्ये सांगितलेलं आहे, सभी दरती कागज करू लेखने करू मनराया, सात समुंदर साही करू गुरु गुरु लिख न जाये. म्हणजे आपलं संपूर्ण पृथ्वीला जर आपण कागद केलं आणि आपलं मनरूपी विचारधारणं लेखनी केलं, सात समुद्राला साई करून आपलं एक मनरूपी गुरुचं बद्दल विचारधारा लिहित गेलं ना, ते सुद्धा कमी पडेल. इतकं गुरुचं महिमा अपरंपार आहे. आणि कुठलाही गुरु निस्वार्थ भावानं आपल्याला विद्या देत असते आणि त्याच्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येकांच्याकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतो. ते सुद्धा आपलं गुरुचं आहे. मने मोदलू पाठशाले म्हणून आपलं एक कन्नडमध्ये एक वाक्य आहे. म्हणजे आपलं पहिल्यांदा आपण लहानपणा जे संस्कार येतो आपल्याला, जे आपल्या आई वडिलांकडून आपला येणारा संस्कार, ते सुद्धा सर्वात पहिला गुरु आपला आई असं ही म्हटलेलं आहे. तोच लहानपणीचा संस्कार आपलं आयुष्य पूर्णपणे ते संस्कार आपल्यामध्ये राहते. तसंच आपलं एक भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्याचं परंपरेला एक अपरंपार असंही म्हटलेलं आहे. आणखीन एकदा आमचं सर्वांचं गुरुवर्यांना वंदन करून नतमस्तक होऊया. ओम जय गुरुदेव.